your Padmura Homework School. Welcome to Olympic School. Sussagam. Welcome to our president. Thank you. Welcome to Olympic School. Good morning. आणि सर्व स्टाफकडे विनंती करते की पुढे यावे. शांत बसो. शांत बसा. दिशा देणाऱ्या त्या गुरुचरणी आज गुरुपौर्णिमेचा दिनी शतशः वंदन करते. माननीय अध्यक्ष महोदय, प्रमुख पाहुणे, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, उपस्थित गुरुजन, पालक वर्ग, आपल्या सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. संस्काराची शिदोरी देणाऱ्या आणि यशाचा मार्ग दाखवणाऱ्या सर्व गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. त्याचसोबत गुरुपौर्णिमा म्हणजे व्यास पौर्णिमा. महाभारताची रचना करणारे महर्षी वेदव्यास यांच्या जयंतीनिमित्त आपण हा दिवस साजरा करतो. गुरु म्हणजे अंधार, गुरु म्हणजे प्रकाश व गुरु म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे नेणारे आपले शिक्षक व आईवडील हे आपले पहिले गुरु. आज यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा पवित्र दिवस. चला तर मग वळूया मनपूर्वक पल्लवी करण्याच्या भाषणाकडे. मी सर्वदा मॅम यांना विनंती करते की त्यांनी आपले अनमोल विचार व्यक्त करावे. व्हेरी गुड आफ्टरनून. सर्वप्रथम सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. त्याच्यानंतर इथं बसलेले मान्यवर, पालक, आमचे मुख्याध्यापक स्वप्नील सर व इतर माझे जे शिक्षक वर्ग, मित्र, बंधू, भगिनी, मुलं आहेत, त्यांच्या सर्वांचे मी मनापासून स्वागत करते. गुरुपौर्णिमा जर म्हटली तर आपण इतकंच बघतो की आपले गुरु जे असतात त्यांच्याबद्दल आपण आदर व्यक्त करण्याचा हा आपला दिवस असतो असं आपण समजलं जातं. पण नेमकं गुरु आणि शिक्षक यातील फरक माहीत आहे का? नाही. आपण बघताना असं वाटतं गुरु हा शिक्षक असतो आणि शिक्षक हाच गुरु असतो. पण खरे बघितलं तर हे दोन्ही शब्द वेगवेगळे आहेत. गुरु हा वेगळा असतो आणि शिक्षक हा वेगळा असतो. याच्याबद्दलच मी तुम्हाला एक दोन गोष्टी सांगेन ज्याच्याशी तुम्हाला गुरु आणि शिक्षक याच्या गोष्टी पूर्णपणे क्लिअर होतील. शिक्षक हा विद्यार्थ्याला घडवतो, म्हणजे वर्गात अभ्यासक्रम शिकवतो किंवा गुण प्राप्त करून देण्यासाठी मदत करतो. पण गुरु जो असतो तो विद्यार्थ्याचं भविष्य घडवतो. भविष्यातली जी संकटं असतात त्यांना कसे सामोरे जायचे हा गुरु शिकवतो. शिक्षक जर बघितलं तरी कालांतराने विसरली जाणारी गोष्ट असते. काहींच्या लक्षात नाही राहत की आम्हाला कोणते शिक्षक होते. तसं बघितलं तर तुमच्याही फारसं लक्षात नसणार आहे की आमच्या शिक्षकांचं नाव काय होतं. पण असा एखादा कोणता तरी शिक्षक असतो ज्याचं नाव अजूनही आपल्याला लक्षात असतं. त्यानंतर लास्ट बट नॉट द लिस्ट, मुलं जन्माला घालणं आणि त्या मुलांवरती विश्वास ठेवून, त्या मुलांपेक्षा जास्त आमच्यावर विश्वास ठेवून आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहता न म्हणताही पुढाकार जेव्हा दिला त्यांनी, तेव्हापासून माझं थोडंसं धाडस वाढायला चालू झालं. तर मी असाच प्रयत्न करेन. आमचा होल स्टाफ असा, त्यामुळे आई बरोबर वडिलांनाही तितकीच गरज असते, तितकीच किंमत द्यावी.
आई जर एखाद्या घराला जर घर देत असेल घरपण, तर त्या घराला वरती छान नाही असं वाटतं की आपले आई बाबा काय सांगतात, जाऊ दे, नको विश्वास ठेवायला, ते काय सांगतात आम्हाला माहित आमचं काय चाललंय. पण खरंच मुलीचं मोठं पद मिळवायचं असते, त्यांना का ते तिची घडले ते कष्ट करायला मुलांना लागू नाही. तसेच माझेही वडील होते, तेही मला बघायचं झालंय, तो मला त्याचं पटकन सोल्युशन देतो. मी कोणत्या टेन्शन मध्ये असले तर या छोट्या छोट्या गोष्टी फार मॅटर करतात. त्यामुळे मी त्यालाही गुरु मानते, मी त्यालाही शुभेच्छा देईन. आज आपण सगळे शिक्षक, पालक, विद्यार्थी आज आपण इथे जमलो आहोत. सन्माननीय व्यासपीठावरील मान्यवर आणि इथे जमलेल्या माझ्या माता, पालक आणि विद्यार्थ्यांनो, आज गुरुपौर्णिमा. गु म्हणजे अंधार आणि रु म्हणजे प्रकाश. अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणारे आपले गुरु. आई वडील हे आपले पहिले गुरु असतात आणि शिक्षक ही आपले दुसरे गुरु असतात. आई म्हणजे आई या शब्दाचा अर्थ आ म्हणजे अश्रू आणि ई म्हणजे ईश्वर. जेव्हा आपण रडत असेल तर तेव्हा का रडतेस म्हणून विचारायला ती आई येते. जेव्हा आपण अडचणीत असेल, जर कुठल्या टेन्शन मध्ये असेल, तर जेव्हा आपले अश्रू येतात तेव्हा त्यावर मात करायला ती आई येते. तसेच ती त्या जी आपली अडचण असते त्यावर बनायला ती एक ईश्वर म्हणून येते, एक दुर्गा म्हणून येते, ती असते आपली आई. वडील हे आपल्या घराच्या सुरक्षिततेचे छप्पर असतात. ते कायम हसरे असतात. त्यांनी काम करतात, रात्र दिवस काम करतात, पण त्यांना काय हवं असतं, काय नको असतं, त्यांनी हे टेन्शन म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर दाखवत नाही. का? जर मी हे टेन्शन जर चेहऱ्यावर दाखवलं तर माझी मुलगी मला विचारेल की काय झालं पप्पा, काय झालं बाबा म्हणून विचारेल, म्हणून त्यांनी कायम हसरे असतात. जर त्यांना खरंच म्हणजे कुठे तर जखम झाली असेल तर ती लपवून ठेवतात आपल्या आई मुलींपासून. का? कारण त्यांनी विचारतील मला काय झालं, मग त्याच टेन्शन मध्ये त्यांचा अभ्यास राहील ह्यासाठी त्यांनी काही दाखवत नाही. आई वडील शिक्षक आपले आई वडील आपल्याला हाताला धरून जेव्हा लहानपणी चालायला शिकवलं, बोलायला शिकवलं. आजची परिस्थिती म्हणजे एक मुलं आपल्या स्वतःच्या हाताने त्या आई वडिलांना घराच्या बाहेर लावून देतात. पण त्यांच्या मनात हा विचार येत नाही का की त्याच आई वडिलांनी आपल्याला आज इथं उभं राहायला शिकवलं, चालायला शिकवलं, बोलायला शिकवलं. हा विचार त्यांच्या मनात येत नाही का? त्याच तोंडानं बोलायला शिकवलं, त्याच तोंडाने त्यांनी आपल्या आई वडिलांना शिव्या देतात, वाटेल तसं काहीही बोलतात. आजचीच परिस्थिती म्हणजे जंतर मंतर येथील जी मुलं आपल्या शिक्षणासाठी तरसत आहेत त्यांना शिक्षण का मिळत नाही हा प्रश्न मला पडलाय. का मिळत नाही त्यांना शिक्षण? जेव्हा नीटची परीक्षा होती तेव्हा फक्त एका मुलगीला दोन मिनिटाचा फरक पडला, एवढ्यात तिचं अख्खं करिअर पास झालं. हा कुठला नवीन कायदा आहे जे 2 मिनिटांनी एवढं आपलं अख्खं करिअर बाद होऊ शकतं? हा नेमका कुठला कायदा आहे? हाच मला कायदा मोडायसाठी ना मला IAS व्हायचं आहे, कारण हा कायदा मला मोडायचा आहे. 2 मिनिटांसाठी त्या अख्ख्या मुलीचं करिअर पास झालं. ती म्हणली मी पुढं काहीही शिकणार नाही, कारण परीक्षा देत आणि शेवटी नीटचा पेपर हा फुटलाच नाही. तुम्ही कधी बघितले आहात का की आपले आई बाबा आपल्याला म्हणतात की तू चांगला हो, मोठा हो, तू कधीही अडकलास तर मी तुझ्या अडचणी दूर करेन. आपले आई बाबा असे व्यक्ती असतात की जे बिना काही घेता म्हणजे आपल्याला शिकवण्यासाठी अनेक शिक्षक येतील, पण ते काहीतरी घेतल्याशिवाय आपल्याला शिकवत नाही. आई बाबा असे व्यक्ती असतात की जे निस्वार्थपणे त्यांच्या शिकवण्यामागं जराही स्वतःचा स्वार्थ नसतो किंवा त्यांच्या बोलण्यात असं काही नसतं की ज्याच्यामुळे आपल्याला त्यांना पैसे वगैरे द्यावे लागतील. काही जण असतात की पैसे घेतल्याशिवाय वगैरे आपण ज्ञान देतात, तर ते तसं आपले आई बाबा तसे नसतात. ते बिना आपल्याकडून काहीही घेता आपल्याला ज्ञान देतात. आपल्याला त्यांनी फक्त आपल्याकडून एकच मागतात की तू मोठा हो, तुला माझ्यासारख्या अडचणी येऊ नयेत, मी जिथे अडकलो तिथे तू अडकू नयेस.
आणि आपण आता खूप आपले जग आता खूप व्यस्त होत चाललंय. आपल्याकडे मोबाईल बघायला वेळ आहे. आजकालच्या मुलांना मोबाईल बघायला वेळ आहे, पण आपल्या आई वडिलांसोबत 2 शब्द बोलायला वेळ नाही. असं 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 ऐकलं ना, असं बघितलं ना की खूप वाईट वाटतं. कारण की ज्या आई बाबा होते असं त्या भोसले मॅडम, त्यानंतर आमचे मोराळे सर. मला आधी 1ली ते 4थी गणित हा विषय आवडतच नव्हता. गणित का आलं असं मला वाटत होतं, पण त्यांनी मला गणिताची आवड करून दिली. जेव्हा मला असं अवघड गणित हा अवघड विषय असं वाटत होतं, त्यावेळेस त्यांनी मला साथ दिली. माझे पहिले गुरु आहेत. त्यांच्या संस्कारांचा मी सदैव आदर करीन. त्यांच्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करीन. मी रोज कमीत कमी 3 तास अभ्यास करेन. मोबाईलचा गैरवापर करणार नाही. आई वडील आणि वडीलधाऱ्यांचा आदर करेन. खोटे बोलणार नाही. नको त्या गोष्टींचा खर्च करणार नाही. आई बाबा माझ्याकडून जाणीवपूर्वक किंवा नकळत झालेल्या चुका माफ करा. मी तुमचा विश्वास कधीही तोडणार नाही. तुमचे प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेन. धन्यवाद. आपला जास्त वेळ न घेता काही 2 ओळी तुमच्याकडे चालत होते. सर्वप्रथम आदरणीय व्यवस्थापक, माननीय शिक्षक वृंद आणि आपले सर्व पालकवर्ग आणि इथे जमलेले सर्व माझे विद्यार्थी मित्र मैत्रिणी. बघा, आज आपण सर्वजण गुरुपौर्णिमेचा पवित्र दिवस साजरा करण्यासाठी एकत्र राहिलो. या निमित्ताने शिक्षकांबद्दल जर सांगायचं झालं तर शिक्षक हे केवळ ज्ञान देणारी व्यक्ती नसते, तर विद्यार्थ्यांच्या आयुष्याला एक योग्य दिशा देणारा एक मार्गदर्शक म्हणून शिक्षक आपले काम करत असतो. एक विद्यार्थ्यांच्या जहाजरूपी आयुष्याला दिशा दाखवणारा एक कॅप्टन म्हटलं तरी हरकत नाही, किंवा विद्यार्थ्यांचा जो चिखलाचा गोळा असतो त्याला आकार देणारा एक कुंभार म्हटलं तरी हरकत नाही. मला आपल्या एक संस्कृतीमध्ये असं म्हटलं गेलंय की आई वडिलांच्या नंतर जर आपल्या जीवनात एक महत्त्वाचं, गरजेचं आणि सर्वोच्च स्थान जर असेल तर ते आपल्या गुरूंचं असतं. अशा 2 गुरूंबद्दल बोलणार आहे ज्यांच्यामुळे माझे सुंदर जग मला पाहायला मिळालं. त्यांनी माझ्या चेहऱ्यावर हसू पाहण्यासाठी स्वतःच्या डोळ्यातील अश्रू लपवले. ते म्हणजे 2 व्यक्ती, म्हणजे माझे आई बाबा. आपण जेव्हा या जगात आलो तेव्हा आपल्याला काहीच येत नव्हते, ना चालता येत होते ना बोलता येत होते, पण आपल्या प्रत्येक रडण्याचा अर्थ आपल्या आईला समजत होता. ज्या आई बाबांनी आपल्यासाठी त्यांच्या संपूर्ण आयुष्याचा त्याग केला, त्यांच्यासाठी आपल्याकडे 2 मिनिटांचा वेळ नाही. कोले सर यांना मी विनंती करते की सर्वप्रथम आजचा हा कार्यक्रम फक्त आणि फक्त 8वीच्या मुलांनी, त्यासाठी 8वीच्या शाळेतल्या कुठल्याही शिक्षकांनी किंवा कोणी त्यांना कुठलाही सपोर्ट केले. अगदी तिथं उभं राहिल्यापासून इतकं सुंदर बोर्ड रायटिंग जे आहे, जे चित्र आहे, ते सर्व विद्यार्थ्यांनी केलेलं आहे. गेल्या 3 दिवसात काय काय नियोजन करायचं, तास न चुकवता 8वीची मुलं रोज काही ना काहीतरी सुट्टीच्या ब्रेकमध्ये आज हे नवीन करूया, मुलांचे भाषणांचं हे करायचं आहे. भाषण देखील शिक्षकांनी चेक केलेली नाही कुठे.
हे सर्व 8वीची मुलं, छोटी मोठी मुलं 5वी 6वीची पण आहेत जे भाषण करणार आहेत, पण ती सगळी भाषणं चेक पण 8वीच्या मुला मुलींनी केली. जे आता तुमची सिटिंग अरेंजमेंट होत आहे, ही सिटिंग अरेंजमेंट काल संध्याकाळी आज सकाळी मीटिंग होती खालच्या वर्गाची, ठीक आहे. तर त्यामुळे सगळ्या खुर्च्या लावलेल्या होत्या, पूर्ण खुर्च्या त्या सगळ्या वरपर जे दिसत आहेत ते लावलेल्या खुर्च्या होत्या. त्या खुर्च्या काल संध्याकाळी चेक करायसाठी एकदा सगळं जाऊन बघितले ते पालक कसे बसणार, पालक बसल्यानंतर पायात बसायला मुलांना जागा असते का, त्यानंतर किती पालक बसू शकतील, खुर्च्या मोजलेल्या आहेत त्या मुलांनी. आणि त्यानंतर आज सकाळी 9:30-10 पर्यंत पेपर दिले त्यांनी, प्रामाणिकपणे पेपर दिले. पेपर दिल्या इथं आले आणि परत लावलेल्या खुर्च्या काल संध्याकाळी परत लावलेल्या त्यांनी खुर्च्या चेक करून झाल्यानंतर, आणि आज सकाळी परत त्या खुर्च्या सगळ्या काढल्या, ठेवल्या, लोटून देखील काढली मुलांनी, आणि मुलांनी काढली बरं का, काही मुलीला सांगितलं आपण. रांगोळी जी बाहेर दिसते ती पोरांनी काढली, तो बोर्ड पोरांनी लिहिलेला आहे. एरिया फक्त मुलींना दिला तो तेवढा काढायला, कारण मुलं काढले असेल तुम्ही तिथूनच गेला. तरी देखील त्यातले काही विद्यार्थी आहेत जे मुलं जी या सगळ्या गोष्टींसाठी पुढं होऊन सगळं केले. जे मुलांना मुलींचं काम दिलं होतं, मुलींना मुलांचं काम दिलं होतं. इथून पुढे कुठलाही कार्यक्रम हा आमच्या इथला आम्ही अरेंज करणार नाही, आमची पोरं करते. आणि तो कार्यक्रम कौतुक करायसाठी तुम्ही यायचं. थोडंसं वेळ लांबली कारण त्यांची एक्साइटमेंट जास्त आहे, हे समजून घेऊन थोडासा वेळ आपण बसायचं आहे, ठीक आहे. आणि असं नाही की आता 8वीची मुलं केली, जसं ही पुढे जातील तसं 7वीच्या मुलांना संधी मिळेल, 7वीच्या मुलांना संधी मिळेल. प्रत्येक कार्यक्रमाला कोणतरी नवीन प्रेझेंटेशनला असते. भाषण इथं जे प्रेझेंटेशन करतायत या देखील मुली स्वतः लिहून आणले. मला 2-3 दिवस विचारत होते सर काय काय करू, लिहून द्या. म्हटलं तुम्ही लिहून आणा, त्यात चेंजेस असतील तर मी सांगतो, पण कुठलाही चेंज मी केला नाही. तुम्ही जसं बोलताय तसं बोला, शिका. पुढच्या वेळी कदाचित अजून छान होईल. पण आता यांच्या वयाचा असताना मी स्टेजवर आलोही नव्हतो, स्टेज शिकताना रस्ता चेंज करायचो. त्यामुळे ती आता येत आहेत म्हणजे आमच्या वयाचे घुसपर्यंत देश गाजवत असते. त्यामुळे त्यांच्या एका मोठ्यानं शाळेवर माझी अपेक्षा होती की स्टेज ट्रेनिंग व्हावी त्यांच्यात, त्यांनी निदान 2-4 मिनिट तरी स्टेजवर बोलता येईल एवढं मला उभं करायचं होतं पोरांना. पण ती एवढं बोलायला की आता आम्हाला संधी मिळाली. त्यामुळं खरंच कौतुक आहे पोरांचं. आणि मुलंही अशीच असतात, त्यांना जे शिकवत जाल ते शिकत जातात. व्यवस्थित जर शिकवायचं असेल तर योग्य गुरुच्या हातात आपण जर त्याला दिलं तर ह्या मातीच्या गोळ्याचं मूर्तीत रूपांतर होतं आणि देवासाठी लोक तयार होतात. इतकं छान त्यांना बनवण्याचा आमचा प्रयत्न आहे, दृढ निश्चय आहे, आणि त्यासाठी आमचे प्रामाणिक प्रयत्न. आजच्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य जे आहे की 8वीच्या मुलांनी सगळं केलेलंच आहे. गुरु पौर्णिमा यापेक्षा चांगला दिवस काय असू शकतो सांगा. आणि गुरु आई वडील हे 2च असतात, ठीक आहे. नंतर सगळे इन्फ्लुएन्सर असतात. आयुष्यात थोड्या वेळासाठी येतात, एखादा धडा शिकवतात, निघून जातात. ते जिवंत आहे तोपर्यंत आई वडील सुरुवातीला प्रत्यक्षात सोबत आणि त्यानंतर मनात ह्याच गोष्टी आपल्याला मरेपर्यंत साथ देणाऱ्या असतात. त्यामुळं या विद्यार्थ्यांना कुठेतरी या जेन गॅमा बीटा अल्फा काय काय आहे, ठीक आहे, ह्या मुलांना मोबाईलमुळे कुठेतरी त्या प्रेमाच्या ओलाव्याची कुठेतरी कमी जाणवत असेल. आज संवाद कमी झालाय आई वडिलांचा, मोबाईलमुळे असेल, स्वतःच्या कामामुळे असेल. महागाई एवढी वाढलेली आहे, आपण सगळे काम केल्याशिवाय घर चालत नाही. तुम्ही त्यांच्यासाठी कमवायला म्हणून त्यांनाच वेळ देऊ शकत नाही, अशी वेळ आता आलेली आहे. पण असं काही प्रसंग जर आले ज्याच्यामध्ये आपल्याला त्यांना वेळ देता येईल, त्यांचे इमोशन समजून घेता येतील. आज ते तुमच्या पायात बसलेत बघा, ठीक आहे. हे मनापासून ज्यावेळी बसतील की नाही त्यावेळी त्यांनी जग जिंकलेलं असतं. आज बसवले, ठीक आहे. पण खरी जागा कुठल्याही मुलाची, आम्ही आज एवढे मोठे असतो, तुम्ही आता मोठे आहात, पण ज्यावेळी आपण त्या पायांना स्पर्श करतो की नाही एक वेगळाच करंट आपल्या शरीरामध्ये जातो. ज्यावेळी मन शांत असतं की नाही
आजही मी कधी उदास असतो, टेन्शन येतं, कामाचं असो, बाहेरचं असो, जाऊन फक्त आईजवळ बसतो. 10 मिनिटात टेन्शन काय. बरं, लॉजिकल काहीच नसते तिचं बोलणं, प्रॅक्टिकल लाईफशी काही घेणं देणं नसतं. पण सगळ्यात एक रूढ विषय असतो, विश्वास असतो की यातनं लवकरच बाहेर पडशील, घाबरू नको, यात काय. ठीक आहे, माझ्या आई मला असेच लागले. वडिलांनी मी लहान असताना एकदा सांगितलं, मी काहीतरी करत होतो, घाबरलेलो, सक्सेस नाही मिळालं तर काय होईल, हारलो तर. त्यावेळी बाबांनी मला एक म्हटलं की जिंकलास तर तुझं, हारलास तर मी बघून. किती मोठा मंत्र आहे सांगा ना. म्हणजे बाप मागा असेल तर जगात कशाची भीती नसते. आणि तेच चालू करत करत धाडस बांधत स्वतःमध्ये प्रत्येक गोष्टीत भाग घ्यायला लागलो. लिडरशिप आली, त्यानंतर इतक्या घटना घडत गेल्या की अपयश कधी आलं नाही. कारण काय डोक्यात असायचं, मला नाही जमलं तरी पप्पा बघतील. हे धाडस मुलांच्या मध्ये आपण निर्माण केलं पाहिजे. ज्या दिवशी आपण हे धाडस करायला लागतो ना, तू प्रयत्न कर, मनापासून प्रयत्न कर. जिंकलास तर तू, हारलास तर मी बघून गेलो. ज्यावेळी मुलाला भीती वाटायची सोडून पप्पा मारतील, आई मारेल, विश्वास निर्माण होईल, मी प्रयत्न करालोय, चांगल्यासाठी करालोय, चांगले केले की आई बाबा माझ्या पाठीशी. ही भावना ज्यावेळी आपण त्याच्यामध्ये जोडून देऊ, त्यावेळी ते कुठेही मागं पडणार. माझे आई वडील, मी बोलू शकत नाही माझ्या आई वडिलांच्या बद्दल, कारण मी इमोशनल होतो. खूपच स्ट्रॉंग बॉन्ड आहे, त्यामुळे त्याच्याबद्दल मला काहीही बोलता येणार नाही. तर मी जे बोलायचं ठरवलं ते सगळं. त्यामुळे मी त्या 2 जणांना बाजूला ठेवली. आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यावर गुरु प्रमाण कोणतरी भेटून जातं. मग ते रस्त्यावर जाताना कुत्र्याचं पिल्लू पण असू शकतं. बघा, प्रामाणिकपणा मी कुठनं शिकलोय. माझं पहिलं बाळ एक कुत्र्याचं पिल्लू आहे, पामेरियन. पहिला मुलगा. मी नेहमी माझ्या भावाची मुलं, माझा मुलगा, या सगळ्यांना सांगत असतो, माझ्या प्रॉपर्टीमध्ये अर्धा भाग सनीचा आहे, मग उरलेल्या तुम्ही सगळे यायचं. कारण मी कितीही कावलो त्याला, कितीही काही केलो, 2-2 दिवस माझं त्याच्याकडे लक्ष नसतंय. घरातून गेल्या आता बारकं बाळ आहे म्हटल्यावर ते दारात वाट बघत असते, पहिला त्याला उचललं जाते. भावाची मुलं भावापेक्षा जास्त माझ्यावर जीव लागतो की येतात, मग त्यांना बघितलं जातं. पण हे तरी देखील माझ्या आजूबाजूला शेपूटोडून माझ्या अंगावर उड्या मारून खेळतच असते. आणि कधीच ते असं दाखवलं नाही की रुसले. बरं, माझा डॉग रुसतो, त्याला माहित नाही तो प्राणी आहे, तो बसतो, त्याला समजा लई प्रयत्न करायला मला फिरायला नाही म्हणायचा, दोन्ही धरून तोंडात येतो तो माझ्याकडे. जर मी नाही केलं तर थांब थोड्या वेळात जरा म्हटलं तर 5-10 मिनिट वाट बघतो आणि नंतर जाऊन बसतो. आणि मी गेलो त्याच्यासमोर की मान दुसरीकडे करतो, त्या साईडला गेलो की तिसरीकडे करतो. म्हणजे इतकं ते माणसाळे आहे की त्याला माहित नाही. आमचे डॉक्टर पण म्हटले एकदा, म्हणजे त्याचे डॉक्टर, की त्याला माहित नाही तो प्राणी. तुम्ही त्याला असं वाढवलंय की त्याला कल्पनाच नाही की तो तुमच्यापेक्षा वेगळा आहे. त्यामुळे जे ह्युमन इमोशन्स असतात ते सगळे त्याच्यामध्ये. तर त्याच्याकडे काय शिकले, निस्वार्थ प्रेम, अपेक्षा काहीच नाही. डोक्यावर एकदा हात फिरवलं त्याचा दिवस बनला. खायला प्यायला काय नको, ते खेळत असत. शिकायचं कुणाकडून असतं, अशा गोष्टी शिकायच्या. ठीक आहे. आता माझा एक युपीचा शिक्षक होता पूर्वी, त्याने एक आयुष्याचा खूप मोठा धडा दिला. तोच आज मी तुम्हाला सांगतोय की एक दिवशी त्याला रोज बाहेरच्या कोल्हापुरात यायचा आमच्या इथे लेक्चरला, आणि तो 2 तास घेऊन जायचा. मग तो बोलता बोलता म्हणाला, सरजी मी रिझाईन करावं. मी म्हटलं का? कारण 1.5 लाख पगार होता त्याला. म्हटलं क्यों जायचं? तर त्यानं म्हटला, नाही अभी मन नाही येत आहे. म्हटलं क्या बात है, सब खाना, त्याला खायची लई आवडते. बिर्याणीचं ते हड्डी असते ते घेऊन बसायचं एकटाच. आणि आल्यानंतर आम्हाला वाटायचं मी शाकाहारी, मला काय तर मागवल. तर तो म्हणायचा, नाही आपके लिए कुछ ऑर्डर करो, ये सिर्फ मेरे लिए. ठीक आहे. तर इतका तो हौशी होता खाण्यापिण्याच्या बाबतीत. मग त्याला तो रिझाईन काम करायला ज्यावेळी विचारलं त्यावेळी सुंदर वाक्य त्यानं म्हटलं. त्याने तेवढंच म्हटलं, पण त्याचा विचार माझ्या डोक्यात अजून फुटतोय. ही गोष्ट आहे 2017 साली. त्यानं म्हटलं, सर जाना जरुरी है, ठहरा हुआ पानी घास मारता है. शब्दाचा अर्थ बघा किती विचार आहे. या शब्दाचा अर्थ ज्याला कळायला तो आयुष्यात पुढे जातो.
ठहरा हुआ पाणी वास मारताय म्हणजे काय, थांबलेलं पाणी खराब असतं, वास मारत. त्याचा तो तेवढं म्हटला, जरा इमोशनल झाला. मला म्हटलं पिछले हफ्ते काय असतं, बाहेरच्या शिक्षकांना संस्थेकडून जेवण द्यायचं असतं. तर त्याला त्या जेवणाबद्दल विचारण्यात आलं की एवढं का खाल्लंस. मग त्याला लागला, मैं इतना 6-8 घंटे काम करता हूँ, सिखाता हूँ, मेरे मन का मैं खा नहीं सकता क्या. गरजेचं आहे, इगो पण गरजेचं आहे, ठीक आहे, चांगल्या कामासाठी असेल तर त्यानं असं म्हटलं. मग मी त्या गोष्टीवर विचार केला. ठहराव पाणी वास मारताय याचा अर्थ काय होतो, ठहराव पाणी वास मारताय हे जर आपण तुमच्याशी रिलेटेड केला तर बघा किती छान होतंय. एकाच विचारात जर आपण राहिलो तर तो विचार आपल्याला कुजवतो. आपल्याला बघा एक जोक 3-4 वेळा ऐकल्यानंतर त्याचं हास्य निघून जातं, पण एक घटना छोटीशी घडलेली असते 10 वर्षापूर्वी, ते आज पण आपण घेऊन बसलेलो असतो. एखाद्या व्यक्तीशी बोलत नसतो, एखाद्या व्यक्तीशी चिडत असतो, नाराज असतो, ठीक आहे. असं जर राहिलं तर विचारांची प्रगती होईल का. माफ करायला, मुलांना मी स्पेशली सांगतो, माफ करायला शिका. छोट्या मोठ्या गोष्टींसाठी तडकणं, रडणं, दंगा करणं, एकमेकांची ईर्ष्या करणं, या सगळ्या गोष्टी बिनकामाच्या. आपल्या स्वतःला इतकं स्ट्रॉंग बनवा, काय म्हणतोय लक्षात घ्या, आपल्या स्वतःला इतकं स्ट्रॉंग बनवा की संकट येताना पण घाबरलं पाहिजे कुणाच्या वाट्याला चाललंय, ठीक आहे. संकट येताना घाबरलं पाहिजे कुणाच्या वाट्याला चाललंय, आणि आलंच तरी त्याच्या छाताडावर उभं राहून आपण म्हटलं पाहिजे नेक्स्ट टाइमला तयारी करून घे, चुकीच्या माणसाची पकडायची आहे. ही ताकद आपल्यामध्ये कशाने येणार आहे, तर त्या पॉझिटिव्ह ॲटिट्यूडमुळे येणार. आणि ते पॉझिटिव्ह ॲटिट्यूड कसं मिळतं, तर कॉन्फिडन्स. कॉन्फिडन्स हा जो मिळतो तो मिळतो आपल्या ज्ञानातून, आपल्या संस्कारातून, आपल्या विचारातून. आणि हे जर विचार आपले पवित्र, स्वच्छ, शुद्ध असतील तर आपल्याला या जगात कोणीही थांबवू शकत नाही. तर हे सगळं सांगण्याचं तात्पर्य काय की वाहत राहा. नदी बघा स्वच्छ मांडली जातं, आई म्हटलं जातं त्याला, कारण का ती वाहत राहते. त्यात किती काय काय गोष्टी मिसळत जातात बघा, पण ती आपल्या प्रवाहात मस्त असते, ती कुठे थांबत नाही. नदीला कोणीतरी काय म्हटलंय का, नदीचं पाणी पितात म्हणजे एवढं पवित्र असतं ते. गंगा नदीचं पाणी स्वच्छ नेतात, त्याबद्दल सायंटिफिक हे निघलंय की एवढी लोक, लाखो करोडो लोक त्यात आंघोळ करतात, रोज असतात, फुलं फळं सगळी वाहली जातात. त्यावेळी त्याचा पेज चेक करण्यात आला, त्याने 100% स्वच्छ पाणी निघालं. त्या आईमध्ये किती ताकद असेल बघा. तीच आई म्हणजे आपली आहे. तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या संकटांना जर स्वच्छतेने बाजूला करणार असली, तुमच्या सगळ्या चुकांना माफ करणारी एकच व्यक्ती असते, आई. बाबा जरा कधीतरी नाराज राहू शकतात, मुलगीनं असं केली, पोरग्यानं असं केलं म्हणून, पण आईची राग, आई फटके लावते, रोज लावते, सवय झालेली असते, आईचे फटके लागत नाही. बाबाचे डोळे पण लागतात, मोठ्यानं डोळे केले की आपल्याला वाईट वाटतं, कारण बाप हा आभाळासारखा असतो, तो वर असतो, आपल्याला बघत असतो, आपलं सगळं चांगलं करण्यासाठी धडपडत असतो. पण 4 भिंतींच्या मध्ये जे असते, जे आपल्याला म्हणजे मोठं करत असते, वाढवत असते, गोळ्यासारखं आपल्याला घेऊन बसलेली असते, ती आई असते. त्या 2 व्यक्तींचं महत्व, दोघांचंही महत्व 1% प्लस मायनस नाही. फक्त आई लहानपणीपासून बघा, मी आता काका किंवा बाप झाल्यापासून माझ्या लक्षात आलं, आईचा गेम प्लॅन काय असतो, म्हणजे गरजेचा असतो, चुकीचं म्हणत नाही मी, पण बाबांना डॉन्स दाखवायचं काय, पप्पा आले की मारते. त्या पप्पांना माहिती नसते काय चाललंय घरात, काय, पण कुणाची तरी भीती असावी म्हणून पप्पांना एकदा मोबाईल बस करून टाकलेला असतं. काय, पप्पा आले की बहुतेक पप्पा मगाशी फोन केले, चिडले, ते पोरगं 4 तास टेन्शन मध्ये, काय, ते बघत असते पप्पांच्या चेहऱ्यावर आलेले राग कुठे दिसतोय, काय कशाला मारली जाता. आणि ते मम्मी आत गेल्यावर पण डोळ्यानं पप्पांना सांगते, आणि ते पप्पाच्या मनात डबल कन्फ्युजन, नेमकं चावायचंय, मारायचंय, त्या नुसता बघायचं आहे. मग ते घेतात मोबाईल आणि आत जातात, आणि त्याच्यावर पण आई म्हणते लई चिडल्या, थोड्या वेळाने बघतो तुला गप्पा अभ्यास करायचा, आणि त्यानंतर आम्ही परत येऊन सांगतो
मी सांगितलंय पप्पाला समजावून, नेक्स्ट टाइमला असं करू नको. म्हणजे हे काय असतं बघा, गरजेचं आहे बरं का, हे चुकीचं म्हणत नाही आहे, हा एक व्यंग आहे, पण हे असतं. हा? माझी बायको 13 महिन्याच्या पोरग्याला म्हणजे पप्पा रागाने बघायला येते. मला पहिली गोष्ट आधी येतच नाही. आणि माझ्या भावाचं पोरग एक वेगळ्या नावानं बोलवतो मला, आहे तरी बोलतो ते काय. तर ज्यावेळी माझी बायको म्हणते पप्पा चिडतात बघ म्हणा, त्यावेळी ते हसते, तो कवा चिडतोय बघ. आणि ते सांगते त्याला की "हे पप्पा काय करत नाही तुझं." पॅरेंट्सनी पण थोडं थोडं करायचे. आपला हात मुलाच्या डोक्यावर असावा, मुलांचा हात हा आईच्या वडिलांच्या पायावर असावा. सुरुवात एक छोटीशी गोष्ट मला मिळाली, ती गोष्ट मी तुम्हाला सांगेन आणि त्यानंतर मेन जो गाभा आहे तुमचं. आईने 2 तुकडे केले तिच्या काठातल्या भाकरीचे. बाबांनी आपल्या भाकरीचा अर्धा भाग मुलाच्या ताटात ठेवला. मुलगा जेवताना दोघांचे ताट पाहून म्हणाला, तुम्ही दोघे इतकं कमी का खाताय? आई हसून म्हणाली, अरे आम्ही दुपारी खूप खाल्ले, आम्हाला आता भूक नाही." अरे मुलगा लहान होता त्याने विश्वास ठेवला. वर्षे गेली, मुलगा मोठा झाला, मोठा इंजिनियर झाला. एके दिवशी आई आजारी पडली, तपासण्या झाल्या. डॉक्टरांनी मुलाला सांगितलं, तुमच्या आईच्या शरीरात अनेक वर्षांपासून योग्य पोषण नव्हते. ते डॉक्टर फॅमिली डॉक्टर होते त्याचे. मुलाने ज्यावेळी ऑस्ट्रेलियाने विचारलं असं कसं, तर त्यावेळी त्यांनी म्हटलं स्वतःचं खाणं कमी करून त्यांनी आयुष्यभर ते शब्द ऐकताच मुलाच्या डोळ्यासमोर लहानपण उभं राहिले. दररोज आईचे तेच वाक्य मला खूप नाही. त्याला त्या रात्रीच्या भाकऱ्या आठवल्या आणि पहिल्यांदाच त्याला समजलं आईला भूक नव्हती म्हणून ती कधी खात नव्हती, तर माझं पोट भरावं म्हणून ती उपाशी झोपत होती. तो आईजवळ गेला, तिचा हात हातात घेऊन रडत म्हणाला, आई तू मला जेवण वाढत नव्हतीस, तर तुझं आयुष्य मला वाढत होतं. आईने त्याच्या डोक्यावर हात ठेवला. आई म्हणाली, आई बाबा कधी त्याग मोजत नसतात बाळा, त्यांना मुलाचं पोट भरलेलं दिसलं की त्यांचं मन भरलं. म्हणून मी म्हणतो बाळांनो, आई वडिलांचा त्याग नेहमी मोठ्या गोष्टींमध्ये दिसत नाही. तो दिसतो तुमच्या ताटात आलेल्या शेवटच्या घासात, तुमच्या शाळेच्या फी मध्ये, तुमच्या नवीन कपड्यांमध्ये आणि त्यांच्या आई वडिलांच्या अपूर्ण राहिलेल्या इच्छांमध्ये. म्हणून आज त्यांच्या चरणांना स्पर्श करताना एकच गोष्ट लक्षात ठेवा, त्यांनी तुमच्यासाठी जे सोडलं आहे ते तुम्ही आयुष्यभर पैशाने परत देऊ शकत नाही, पण तुमच्या संस्कारांनी, यशाने आणि प्रेमाने त्यांचा मान नक्कीच ठेवू शकता. आज तुम्ही तुमच्या आई वडिलांच्या चरणांना स्पर्श केला. अनेकांना हा फक्त विधी वाटेल, पण खरं सांगायचं तर तो स्पर्श या जगातील सर्वात निस्वार्थ, सर्वात पवित्र आणि सर्वात प्रेमळ स्पर्श आहे. तो स्पर्श म्हणजे मायेचा महासागर आहे. त्यात त्याग आहे, जबाबदारी आहे आणि आभाळावर प्रेम आहे. आपण अनेकदा आई वडिलांना फक्त पाहतो, पण त्यांचे आयुष्य खऱ्या अर्थाने समजून घेण्याचा प्रयत्न कितीचा करतो. थकलेलं शरीर, कामावरचा किंवा काम करत असतानाचा शारीरिक व मानसिक त्रास, पैशांची चणचण, मनातली काळजी आणि अर्धवट राहिलेली स्वतःची स्वप्ने, या सगळ्यामध्ये जगण्याचं प्रोत्साहन देणारी एकच आशा त्यांच्यामध्ये असते, ती म्हणजे माझा मुलगा, माझी मुलगी, माझी अपुरी राहिलेली स्वप्न पूर्ण करेल. जे मला नाही करता आलं ते माझं लेकरू करत आहे. म्हणूनच आई आजारी असताना देखील सकाळी उठून डबा बनवते. बाबा ताप असला तरी कामावर जातात, कारण त्यांना स्वतःच्या सुखापेक्षा तुमचं भविष्य मोठं वाटतं. संध्याकाळी ते थकून घरी येतात, त्याच वेळी तुमच्याबद्दल तक्रारी ऐकायला मिळाल्या, मार्क कमी आल्याचं कळालं, अभ्यासाकडे दुर्लक्ष केलेलं दिसतं,
तर त्यांचं मन किती दुखत असेल याचा कधी विचार केला आहे का? पण याच गोष्टीचा उलट भाग जर आपण बघितला, तुम्ही चांगले गुण मिळवले, तुमचं कौतुक झालं, तुमच्या सोबत आई वडिलांच्या बाबांचं पण नाव निघालं, तेव्हा त्यांचा तुमच्यावर किती गर्व वाटेल. अभिमानाने सगळ्यांना सांगतील ते, हे माझं बाळ आहे, माझं अपूर्ण स्वप्न पूर्ण करणार, हे माझं पोकरू आहे. आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच बाबा नव्या जोमाने कामाला लागतात आणि आई पुन्हा असं तुमच्यासाठी छान स्वयंपाक करते. आईच्या हातच्या जेवणाची तुम्हाला आत्ता कदर नाही करणार, ज्यावेळी तुम्ही मोठे व्हाल, आई नसेल सोबत, त्यावेळी कळेल. मित्रांनो, तुमच्या जन्मापूर्वी आई वडील स्वतःसाठी जगत होते, पण तुम्ही जन्माला आलात आणि कधी त्यांचं स्वतःसाठी जगणं थांबलं ते त्यांनाही कळलं. त्यानंतर प्रत्येक स्वप्नाच्या जागी तुम्ही आलात. तुमचा दवाखाना, तुमची खेळ, तुमच्या शाळा, दप्तर, वह्या, पुस्तके, सायकल, मुलगीच्या भविष्यासाठी थोडं थोडं गुंतवून साठवून सोनं साठवणारी आई, प्रत्येक सणाला तुम्हाला नवीन कपडे इस्त्री करून घालणारे बाबा तुम्ही पाहिलेच असतील. कर्ज काढून फी भरताना बाबांच्या चेहऱ्यावरचा हास्यही तुम्ही पाहिलं असेल. दिवसभर काम करून रात्री तुमच्या अभ्यास घेणारी आई, ती कधी रागावते, कधी कौतुक करते, पण त्या कृतीमागे एकच भावना असते, माझ्या मुलाचं आयुष्य माझ्यापेक्षा चांगलं. आज ज्या पायांना तुम्ही नमस्कार केला, त्या पायांनी आयुष्यभर तुमच्यासाठी काट्यांवर चालण्याची तयारी ठेवली. तुमच्या डोक्यावर आभाराएवढे छत्र धरून स्वतःची स्वप्न बाजूला ठेवणारा तो बाप आणि स्वतःचं पोट कापून तुम्हाला या जगात आणणारी, तुमच्यासाठी अख्ख्या जगाशी लढायला कंबर कसून तयार असलेली तुमची आई, यांच्यापेक्षा मोठा देव असूच शकत नाही. म्हणून मोबाईल थोडा बाजूला ठेवा, आई बाबांसोबत बसा, त्यांच्या लहानपणीच्या गोष्टी ऐका, लग्नातले किस्से ऐका, त्यांच्या संघर्षातून प्रेरणा घ्या. आजी आजोबा असतील तर त्यांच्या सोबत वेळ घालवा, कारण ते तुमच्या आयुष्यातले सर्वात चांगले मित्र असतात. कारण एक दिवस असा येईल जेव्हा त्यांचा स्पर्श फक्त आठवणीत उरेल आणि ती पोकळी आयुष्यभर भरून निघणार. म्हणून आजपासून असा प्रयत्न करा की आई वडिलांच्या डोळ्यात तुमच्यामुळे फक्त आनंद अश्रूच येतील. या जगात अनेक लोक तुमच्यावर प्रेम करतील, मदत करतील, पण त्यामागे कुठे ना कुठे त्यांचा स्वार्थ, अपेक्षा असणारच आहे. आज मी जरी इथं उभा असलो, आम्ही जरी शिक्षक असो किंवा आयुष्यात कितीही जण जरी आले, अगदी आपण जायच्या वेळी या जगातून व्हेंटिलेटर लावलेला असताना देवासमान असणारा तो डॉक्टर देखील कुठल्या ना कुठल्या स्वार्थासाठी तुमच्या सोबत असेल. फक्त आई आणि बाबा हेच दोघे आहेत जे कोणत्याही अटी शर्ती शिवाय तुमच्यावर प्रेम करतात. म्हणून त्यांना कधी नाराज करू नका, त्यांच्यासाठी जगून पहा, विश्वास ठेवा आणि मग बघा आयुष्यात एक वेगळीच चालू होते. कारण एक वाक्य मी नेहमी ऐकतो, देव प्रत्येक ठिकाणी जाऊ शकत नाही, म्हणून त्याने आई वडील आई बाबा बनवले. आई बाबांना खुश करणं म्हणजेच देवाला खुश करण्यासारखं आहे. आणि शेवटी आई बाबांना खुश करणं म्हणजेच देवाला खुश करण्यासारखं असतं. आणि असे जे करतात त्यांच्या प्रत्येक स्वप्नाकडे पाहून किंवा प्रत्येक स्वप्न त्यांचं ऐकून देव फक्त एकच शब्द म्हणतो, तथास्तु. शेवटी फक्त इतकंच सांगेल, तुम्ही जन्माला आलात त्या क्षणी तुमच्या आई बाबांचे आयुष्य संपूर्ण झाले. तुमच्या पहिला श्वास, पहिले लग्न, पहिले हसणं, पहिल्यांदा आई बाबा होणं, पहिलं तुमचं पाऊल, हे क्षण म्हणजे त्यांच्या आयुष्यातला खरा स्वर्ग. आज त्या स्वर्गाला पुन्हा एकदा नमस्कार करण्याचा दिवस आहे. चला तर मग आजपासून आपण सगळे मिळून एक नवीन सुरुवात करूया. आदर्श मुलगा, आदर्श मुलगी होण्यासाठी, आदर्श आई वडील होण्यासाठी. थोडं मुलांनी बदलायचं, थोडं आई वडिलांनी बदलायचं, एकमेकांना वेळ द्यायचा, मोबाईल पेक्षा माणसांना महत्व द्यायचं. कारण आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त आपली माणसं सोबत असेल. थँक्यू.
जर अनुभव यायला लागला असेल, बालवाडीपर्यंत जेवढं चिपटून राहायचं तेवढं 4थीचं बाळ चिकटत नाही. 4थीपर्यंतचा अभ्यास आपण 5वीपर्यंत अभ्यास घेत होतो, ते आता म्हणायला लागले तुला काय कळतंय. त्यांच्या पुस्तकातलं खरंच आपल्याला काय कळतं. आज सायन्स मॅथची पुस्तकं बघा CBSEची, आपण त्यांचा अभ्यास तर कसा घेऊ शकू असं आपल्याला शंका येईल. पण वेळ देऊ शकता तुम्ही, तो वेळ त्यांच्यासाठी कायम गरजेचा आहे. आणि त्यांच्यासाठी वेळ देऊ नका, तुमच्यासाठी द्या. का सांगतो, अजून काही वर्षांनी ते 10वी नंतर 12वी नंतर लांब लांब निघतात कॉलेजेससाठी, करिअरसाठी. त्यावेळी तुम्हाला त्यांची सगळ्यात जास्त आठवण. मुलांनाही आईच्या जेवणाची, पण एक तरुण वय असतं तरी ते निघून जातं. त्या तरुणाईचे 25 ते 40 वर्षापर्यंतचा भाग कसा होतो कोणालाच कळत. करिअर घडवायचं असतं, बाकीच्या गोष्टी असतात त्यांच्या आयुष्यात. नवीन कोणतरी येतं, ठीक आहे, ते त्यांच्या मागं गुरफटले जातात, निसर्गाचा नियम आहे, ते होणार ठीक आहे. पण जोपर्यंत आपल्या सोबत आहे तोपर्यंत अशा आठवणी साठवून ठेवू शकतो ना आपण, की ज्यावेळी ते सोबत नसतील त्यावेळी त्या आठवणी आपल्याला जिवंत ठेवतील, जगायला कारणीभूत ठेवतील आणि चेहऱ्यावर एक स्माईल ठेवतील. तर त्या गोष्टींसाठी मुलांना वेळ द्या. त्यांना आमच्याबद्दल चुकीचंही ऐका. आम्ही असं कुणालाही कुठल्याही मुलाला सांगितलं नाही की घरात जाऊन असं सांगा तसं सांगा. जे घडलंय तसं घडलंय तसं सांगा. जी व्यक्ती चुकीची आहे ती चुकीचीच असते. हा, वेगवेगळा असू शकतो, ठीक आहे. पण असं जर वागलो की नाही आपण, तर खरंच तुमच्या आमच्या सगळ्यांच्याच आयुष्यात सार्थक. त्यामुळे आज गुरुपौर्णिमेनिमित्त मी एवढंच सांगेन, आज हे सांगण्याचं पण कारण असं होतं, पाद्यपूजन म्हणजे काय असतं, त्या पोराला होईल तो नसतो उभं आरती करायला होतं फोटोसाठी व्हिडिओसाठी, ठीक आहे. ते पायात पुसताना येऊन मी बस किंवा गावते असं कुठं काय करायचं. म्हणजे आपण पुजतोय त्याचा अर्थ देव आहे. शेवटचं बसलेली मुलं सीसीटीव्हीच्या सर्वेलन्स मध्ये सोमवारी बघितलं नाही. मी जसं सांगेन तसं करायचं. हा, सगळ्यांनी पाणी ठेवलेलं आहे आपल्या शेजारी. बघा सगळे रेडी. हा, आपल्या आई बाबांच्याकडे आणि आपल्या मुलांच्या नजरेत नजर असली पाहिजे प्रत्येकाची. बाकी कुठेही बघायचं नाही. माझे शब्द फक्त कानावर ऐकायचे. मी जसं सांगेन तसं करायचंय. आई वडिलांनी आपलं पाय जे परत आणलेली आहे, काट आणलेलं आहे त्याच्यामध्ये ठेवायचंय. झालं तरी हे बघा, बर. आता बघा, पहिली जी गोष्ट असेल ते करायचं आहे. सर्व आई वडिलांनी पाय ठेवले का फराकीमध्ये? हा, आता करायचं आहे, थोडस पाणी घ्यायचं आहे. ते पाणी कोणीही बोलणार नाही. पेन ड्रॉप सायलेन्स पाहिजे. मुलांच्यातनं आवाज येतोय. पिन ड्रॉप सायलेन्स मध्ये ही प्रक्रिया पार पडली पाहिजे. सर्वात पहिला पाणी आपल्या आई वडिलांच्या पायावर घालायचं आहे. स्वच्छ पुसायचं आहे हातानं. आपला हात लागला पाहिजे. पूर्ण स्वच्छ हातानं पुसायचं आहे, धुवायचं आहे. धुतल्या वरून पाय धुवायचा. पाय थोडस उचल म्हणायचं आई बाबांना. हात पाया खाली देखील घालून स्वच्छ हातानं फिरवायचा आहे हात. यानंतर जर धुवून झालं असेल तर ते ताट तसंच पाय वर उचलायला लावायचं आणि टॉवेलनं आपल्या आई वडिलांचा पाय स्वच्छ पुसून घ्यायचा. आणि हे सगळं मुलांनी श्रद्धेनं करायचं आहे. स्वच्छ पुसून घ्यायचा. कुठेही त्याच्यावर ओलावा राहिला नाही याची काळजी घ्यायची. हे कुठून
एक घ्या मास्तर. लक्षात आलं. आता स्वच्छ पाय पुसून घेतल्यानंतर त्याला हळदी कुंकू लावायचं आहे. एकदम छोटे टिपके लावा. हळदी कुंकू लावायचं आहे. हळदी कुंकू लावून झाल्यानंतर आपण फुलं आणलेली आहेत. ती फुलं आई वडिलांच्या चरणावर वाहायची आहेत. फुले वाहिली का? आता त्या फुलांवर आई वडिलांच्या दोन्ही पायांवर आपले दोन्ही हात ठेवायचे. अगदी थोडीशी साईडला ठेवा. आता आपलं डोकं त्या पायांवर टेकायचं आणि स्वच्छ मनानं व्यवस्थित कम्फर्टेबल पोझिशन मध्ये बसून प्रथमेश असंच बसायचंय. मनात फक्त एक भावना ठेवायची आहे. आजपर्यंत तुम्ही मला वाढवलं, प्रेम दिलं, इतकं सगळं न मागता मिळालेलं आहे, काही रडून मिळालेलं आहे, पण मिळालेलं आहे. त्या सगळ्यांसाठी मनापासून मी तुमचा आभारी आहे. तुमचं कुठलंही स्वप्न अपूर्ण राहणार नाही याची काळजी मी घेत आहे. मी नेहमी तुम्हाला असंच श्रद्धास्थानी ठेवेल. तुमचं मन दुखावे अशी कुठलीही घटना होऊ नये यासाठी मी मनापासून प्रयत्न करेन. मी जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्ही माझ्या सोबत आहात. असे आई वडील मला लाभले हे मी माझे भाग्य समजतो. मला या आयुष्यात आणल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. आता हे करा म्हणून केले लोक व्यवस्थित आठ बसा. आता बघा आरती घ्यायची आहे. आरतीच्या मुली आहेत. आरती मुलांची देव जय देव जय आई बाबा, तुमच्या चरणी वंदन स्वीकारा आमची सेवा. आरती आई वडिलांची प्रेमरूपी ज्योती, जीवन भर देती आम्हा मायेची संपत्ती, मायेची संपत्ती. जय देव जय आई बाबा, तुमच्या चरणी वंदन स्वीकारा आमची सेवा. कष्ट करून वाढविले दिले संस्कार गोड, त्यांच्या चरणी नतमस्तक ठेवू जीवन गोड, ठेवू जीवन गोड. जय देव जय आई बाबा, तुमच्या चरणी वंदन स्वीकारा आमची सेवा. पहिले गुरु आई बाबा, नाताचा तो दीप, त्यांच्या आशीर्वादाने उजळले जीवन रूप, उजळले जीवन रूप. जय देव जय आई बाबा, तुमच्या चरणी वंदन स्वीकारा आमची सेवा. दीर्घायुष्य लाभो त्यांना सुख शांतीचा वास, चरणी ठेवून कृतज्ञता हाच आमचा श्वास, हाच आमचा श्वास. जय देव जय आई बाबा, तुमच्या चरणी वंदन स्वीकारा आमची सेवा, स्वीकारा आमची सेवा, स्वीकारा आमची सेवा.
जास्तीत जास्त एक असू दे. शांत बसा. सर्वांनी शांत बसा. बघायला तुम्हाला बाहेर आणि मुलं आणि आई जवळ जाऊन बसा आहे तिथे बसा आणि प्रत्येक पावलावर मार्गदर्शन करणारे शिक्षकांचे खूप खूप आभार मानतो. सर्व पालक उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवणे याबद्दल मनपूर्वक आभार. सर्वांनी छान भाषण केले व आपल्या कार्यक्रमाचे नियोजन हे आठवीच्या वर्गाचे होते. सकाळी लोटण्यापासून रांगोळी फलक हे आठवीच्या मुलामुलींनी नियम केलेले. त्यामुळे त्यांच्या विशेषतः मी आभार मानते व कार्यक्रम संपन्न झाल्याचे जाहीर करते. एकदा आपल्या मुलांसाठी पालकांनी जोरदार टाळ्या वाजवायचे. जेवढा कार्यक्रम आवडलाय तेवढा जोरात वाजवा. आवाज कमी आला की आम्ही समजू आवडणारे कार्यक्रम. आठवीच्या मुलांचं विशेष करून आभार. असंच मोठी